नमस्कार मित्रांनो, मी गजानन. स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचे असे खेळाडू आहेत जे प्रो कबड्डीमध्ये आपलं नाव गाजवत आहेत. महाराष्ट्राला कबड्डीचा इतिहास आहे. महाराष्ट्रातनं उत्तम असे कबड्डीपटू महाराष्ट्राला लाभलेले आहेत. त्यातलेच एक खेळाडू श्री विराज लांडगे सर आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो मी. आणि सर्वप्रथम आम्हाला सांगा सर, तुमच्या कबड्डीची सुरुवात नेमकी पहिलीच झाली कशी? सुरुवात आमच्या गावातनंच झाली. आमचं क्लब आहे भैरवनाथ संघ म्हणून आमचा क्लब आहे. तर आमच्या संघालाच आता एक 50-60 वर्ष झाल्यात. ओके. मग आमच्या गावात परंपरा आहे खेळाची. कुस्ती, कबड्डी खेळ आमच्या गावात पहिल्यापासून खेळले जातात. आणि गावात क्लब असल्यामुळं आमचे मोठे बंधू सगळे जात असायचे नेहमी प्रॅक्टिसला. तर त्यांच्याबरोबर आम्हाला पण त्यांनी घेऊन गेले आणि तशीच सुरुवात झाली म्हणजे आमच्या खेळाची गावातनंच. तुम्हाला केव्हा कळलं की आपण कबड्डी आता आवड म्हणून सगळेच खेळतात, कबड्डी खेळतात, क्रिकेट खेळतात, पण कधी कळलं की आपण जरा प्रोफेशनली कबड्डी खेळतोय? म्हणजे माझी खेळाची सुरुवात इथनं संघातनं झाल्यानंतर मी क्रीडा प्रबोधिनी शाळेमध्ये गेलो. तिथनं गेल्यानंतर माझं सिलेक्शन साईमध्ये झालं, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबईला. तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे खऱ्या अर्थाने आम्हाला म्हणजे खेळाला एक चालना भेटली आमच्या, की आम्हाला कळालं की खेळामध्ये किती प्रॅक्टिस केली पाहिजे, कसा डाएट घेतला पाहिजे, म्हणजे कोणती एक्सरसाइज कशी केली पाहिजे, हे तिथे जाऊन आम्हाला खरं तर समजलं. आणि आमच्या वेळेस सिनियर प्लेयर होते तिथे. मग त्यांच्याकडे बघून अजून आम्ही काही गोष्टी शिकलो. तिथनं आमचं खऱ्या अर्थाने सुरुवात झाली प्रोफेशनल लेवलला खेळायची. भारतात नवीन प्रो कबड्डी लीग सुरू झालं होतं सर. कबड्डीला एक वेगळा स्तरावर घेऊन जाणारी ही लीग होती. कबड्डी पहिली मॅटवर खेळली जात नव्हती, मातीवर खेळली जात होती. प्रो कबड्डीमुळे काय फरक पडला सर कबड्डीमध्ये? प्रो कबड्डीमुळे खऱ्या अर्थाने म्हणजे प्लेअरच्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस आले. फायनान्शियली बघा तुम्ही, प्लेअर पहिला म्हणजे प्रत्येक हा खेळाडू कबड्डीतला तुम्हाला तर माहिती आहे की कोणी चांगल्या घरातलं नसतं. बरोबर. प्रत्येकाची परिस्थिती ही थोडी बिकटच असते. पण या प्रो कबड्डीमुळे सगळ्या प्लेअरची लाईफ चेंजेस होऊन गेली. म्हणजे भरपूर बदल आलेले आहेत प्लेअरच्या लाईफमध्ये. त्यातलं महत्वाचं म्हणजे एक तर फायनान्शियली प्लेअरच्या लाईफमध्ये स्टेबल झालेले आहेत. आणि बाकी नोकरी भेटली, हायलाईट झाले थोडे प्लेअर सोशल मीडियामुळे, सगळं आलं लाईव्ह आल्यामुळं. नोकऱ्या उपलब्ध झाल्या. जे टीम्स बंद झाले होते, म्हणजे आता पुणे इन्कम टॅक्स टीम ही बंद झाली होती ऑलरेडी, पण ती खऱ्या अर्थाने परत चालू झाली ती टीम. म्हणजे नोकरी उपलब्ध पण झाल्या प्रो कबड्डीमुळे. बरेच चेंजेस आले प्लेअर लोकांच्या. बरोबर. जेव्हा तुम्ही प्रो कबड्डीमध्ये नाव टाकलं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का लिलावात आपल्याला घेतील, किंवा ती उत्सुकता असते की बाबा लिलावात घेतील, आणि जेव्हा घेतले तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती सर? नाही, पहिल्यांदा ज्यावेळेस माझं ऑप्शन लिस्टला नाव गेलं त्यावेळेस मी सिनियर नॅशनल खेळलो होतो. त्याच्या बेसवर माझं नाव लिस्टमध्ये आलं होतं. तर म्हणजे ऑलरेडी एक स्पर्धा झाली होती मुंबईमध्ये, मुंबई महापौर म्हणून. तर मी तिथे चांगला परफॉर्मन्स दिला होता. MSCB संघाकडनं खेळताना मी तिथे चांगला परफॉर्मन्स दिला होता. मग दिल्लीचे जे मॅनेजर होते आणि कोचेस होते, रमेश भेंडेगिरी सर, त्यांनी मला तिथे खेळताना बघितलं आणि तिथं त्या बेसवर त्यांनी मला त्या परफॉर्मन्सच्या जोरावर त्यांनी मला ऑप्शनमध्ये बोली लावली. आता तुमच्यावर बोली लागली तेव्हा तुमच्या घरच्यांची तुमची प्रतिक्रिया काय होती सर, जरा सांगा? घरचे म्हणजे आई वडील माझे भरपूर आनंदी होते त्यावेळेस. आमच्या वडिलांची, भावाची, म्हणजे आमच्या गावाचीच पूर्ण इच्छा होती की प्रो कबड्डीत जावं सगळ्यांनी. म्हणजे माझ्या बाबतीत वैयक्तिक असं. त्यामुळे आई वडील भरपूर खुश होते माझे. प्रो कबड्डीमध्ये तुम्ही यू मुंबा, दबंग दिल्ली, बेंगॉल वॉरियर्स या तिन्ही संघाकडनं खेळलात. या तिन्ही संघामध्ये तुम्हाला असा काय फरक जाणवला, किंवा कोणता संघ यात तुम्हाला बेस्ट वाटतो? म्हणजे असं काय नव्हतं. माझी सुरुवात दबंग दिल्ली या संघात झाली 5व्या सीझनला. 6व्या सीझनला त्यांनी मला परत तिथे रिटर्न केलं त्या संघामध्ये. म्हणजे खेळाला मला म्हणजे तिथनं ज्या प्रकारे 5व्या सीझनला रमेश भेंडेगिरी सर होते, तर त्या संघात आमची चांगली प्रॅक्टिस घेतली जात होती. विशेषतः म्हणजे सरांनी माझ्याकडे भरपूर लक्ष दिलं होतं. ती प्रॅक्टिस त्यांनी घेतल्यानंतर एवढं लक्ष दिलं सरांनी, त्या फिटनेसच्या जोरावरती मी 5वा सीझन चांगला खेळलो. 5व्या सीझनमध्ये चांगलं खेळल्यानंतर त्यांनी मला 6व्या सीझनला मला रिटर्न केलं होतं. आणि टीम सांगायचं गेलं तर सगळ्या समतोली टीम आहेत, असं काही नाही. सारख्याच टीम आहेत. प्रॅक्टिस तर करावं लागते आणि प्रॅक्टिस केली नाही तर आपण तिथे खेळू शकणार नाहीये, कारण की 3 महिन्याचा सीझन असतो. 3 महिन्याच्या सीझनमध्ये तुम्हाला खेळायचं म्हणल्यावरती फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फिटनेस जर नसेल तर मग इंजुरीज होतात.
कारण की हम्म. बॉडी कॉन्टॅक्ट गेम आहे आमचा, त्यामुळे फिटनेस खूप महत्वाचा आहे. सर तुम्ही ज्युनियर नॅशनल पण खेळलात, सिनियर नॅशनल पण खेळलात. हम्म. नॅशनल स्पर्धामध्ये आणि प्रो कबड्डीमध्ये काय फरक, म्हणजे कॉम्पिटिशनचा काय जाणवतो तुम्हाला फरक? प्रो कबड्डीमध्ये म्हणजे असं झालं की आता बाहेरचे पण प्लेयर येतात, इराण वगैरे, हम्म, हम्म. तर तिथं कॉम्पिटिशन असतं. नॅशनलमध्ये असं एवढं काय म्हणजे कॉम्पिटिशन असतं असतं, नॅशनलमध्ये, पण सगळे आपलेच प्लेयर असतात इंडियातले, त्यामुळे आपापल्या सोबतच खेळायचं असं एवढं काय वाटत नाही. पण प्रो कबड्डीमध्ये ज्यावेळेस जातो आपण, सगळं लाईट्स, तिथला माहोल बघून प्लेयर जो पहिल्यांदा जातो मॅटवरती, तो हम्म. थोडा हे होऊन जातो. हा फरक आहे, बाकी फरक काही आहे. नाही. बस लाईमलाईट वगैरे, बाकी काही फरक नाही, हा. खेळामध्ये काही फरक नाही. बाकी खेळामध्ये काय फरक? सर आता आपण पाहतो कबड्डीमध्ये सुद्धा किंवा क्रिकेटमध्ये सुद्धा हम्म. की तुम्ही स्वतः एक डिफेंडर आहात, म्हणून हा तुम्हाला प्रश्न विचारतोय मी की डिफेंडर जेव्हा रेडर असतो, रेडर खूप असे लाईमलाईट खाऊन जातो, हवा करून जातो असं म्हणतात. मग त्या क्रिकेटमध्ये सुद्धा बॅट्समन वगैरे नाही का? हो, हो. तर डिफेंडरचं महत्व जरा तुम्ही समजून सांगा सर कबड्डीमध्ये. डिफेंडरचा खूप महत्वाचा रोल आहे हम्म, हम्म. कबड्डीमध्ये. जर ज्या टीमचा रेडर चांगले आहेत आणि डिफेन्स चांगला नाही, हम्म, हम्म. तर ती टीम कधीच जिंकू शकत नाही. डिफेन्स खूप महत्वाचा आहे. डिफेन्स लागला नाही तर कुठलीच मॅच जिंकू शकत नाही. बरोबर. त्यामुळे डिफेन्स पण रेडर एवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे डिफेन्स असणं पण खूप महत्वाचं असतं टीममध्ये. तसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की बॅट्समन चांगला खेळणं गरजेचं आहेच, हा. पण मॅच तुम्हाला जिंकून देतात बॉलर्स. हा. असं कबड्डीमध्ये म्हणता येईल का सर की रेडर असणं खूप महत्वाचं आहेच, हो, हो. पण तुम्हाला मॅच जिंकून देतात डिफेंडर? बरोबर सर? कसं आहे, एक एक रेडरच्या जोरावर पण कधी कधी टीम जिंकू शकते. ज्या टीमचा डिफेन्स बॅलन्स असेल, चांगला असेल, ती टीम एक रेडरच्या जोरावरती पण खेळू शकते, असं असतं कबड्डीत. तरी असं आहे, म्हणजे त्याला जर सेकंड रेडरने एखाद्याच्या फर्स्ट रेडरने एक 10-12 पॉईंट मारले, सेकंड रेडरने 4-5 पॉईंट मारले, त्याला सपोर्ट दिला, तर डिफेन्स त्यांचा चांगला असेल तर ती मॅच जिंकू शकते. डिफेन्सचा खूप महत्वाचा रोल आहे कबड्डीमध्ये. तुम्ही जे उदयोन्मुख खेळाडू येत आहेत कबड्डीमध्ये, नवीन नवीन खेळाडू आहे, तुम्हाला अनुभव आहे एवढा सर, त्या नवीन येणाऱ्या खेळाडूंसाठी काय बोलाल सर, की कबड्डी का निवडावीत त्यांनी? कबड्डी यासाठी म्हणजे जर कबड्डीमध्ये यायचं असेल, आता तर खूप कबड्डीला ग्लॅमर्स आले, सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामुळे आता कबड्डी जसं पहिलं क्रिकेटला लोक बघायचे, तसं कबड्डी पण आज आता बघण्याचा हे दृष्टिकोन बदललेला आहे. आणि कबड्डीमध्ये ज्या खेळाडूंना, जे उदयोन्मुख खेळाडू येतात आहे, म्हणजे ज्यांना कोणाला यायचे अजून, त्यांना ज्यावेळेस ते प्रॅक्टिसला येतील, त्यांनी फक्त मेहनतीवरती त्यांनी फोकस केला पाहिजे. आताची कबड्डी थोडी फास्ट झाली, मॅटवर आले. पहिलं मातीत टुर्नामेंट व्हायचा, आता थोडं मातीमध्ये टुर्नामेंट कमी होतं. पहिलं कसं, जरी थोडा फिटनेस कमी असला तरी ते मातीमध्ये थोडं ऍडजस्ट होऊन जायचं. आता प्रॉपर फिटनेस लागतोच याच्यावरती, मॅटवरती. फिट नसेल तर इंजुरीज होतात. आणि आता तुम्ही पण बघत असाल प्रो कबड्डीमध्ये इंजुरीज किती होतात. इंजुरीज टाळण्यासाठी खेळाडूंनी काय केलं पाहिजे? फिटनेस केला पाहिजे. हा, पण असा काही इंजुरी असतात की ज्या जेव्हा तुम्ही स्वतः इंजुर्ड असता तेव्हा फिटनेस कसं त्यावर मात करायची? इंजुरी त्याच्यासाठी पण रिहॅब केलं गरजेचं आहे. जर इंजुरी असेल आपल्याला तर रिहॅब करणं खूप गरजेचं आहे. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आल्यात, तर ते म्हणजे ज्या वेळेस आपण ऑपरेशन करू, नीचं या कशाचं, शोल्डरचं असेल, कशाचं पण असेल, डॉक्टर जे सांगतील त्या डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे जर आपण रिहॅब केला तर इंजुरीज टाळता येऊ शकते आपल्याला, आणि ती रिकवर पण पटापटा होऊ शकते. चालेल सर, खूप खूप धन्यवाद सर. तुमच्याशी बोलून खूप भारी वाटलं आम्हाला तुमच्या पुढच्या कबड्डी करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद सर. खूप धन्यवाद.